Hello friends, in the last lecture we are discussed about the cantilever beam problems, and in today's lecture I will going to study simply supported beam derivations. There are two derivations. We have studied the two derivations of cantilever beam, and now we are going to study the two derivations of simply supported beam, and these derivations are very important in terms of exam point of view. These derivations will be asked in the exam for 4 marks. हा प्रत्येक डेरिव्हेशन जो आहे याच्यामधला 4 मधला आहे. मिनिमम एक किंवा दोन डेरिव्हेशन तुम्हाला पेपरला असतात, जे आपण मागे लेक्चर मध्ये बघितले आहेत. कॅन्टिलिव्हर बीमचे दोन डेरिव्हेशन्स होते आणि आता आपण बघतोय सिम्पली सपोर्टेड बीमचे डेरिव्हेशन्स. त्यातला फर्स्ट डेरिव्हेशन आहे लोड ऍट मिड स्पॅन, मीन्स टोटल जो लोड आहे सेंटरला ऍक्ट होतोय. मिड स्पॅन मीन्स सेंटर आपण त्याला म्हणतोय. Draw shear force and bending moment diagram for a simply supported beam of span L carrying a central point load W. State maximum shear force and bending moment values. Means आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल गिवन वर्डिंग वरून डायग्राम ड्रॉ करून घ्यावे लागेल. बीम कोणती आहे? सिम्पली सपोर्टेड बीम आहे. Simply supported means both ends are supported by supported, and second point is length of a beam is span L meter, and next is carrying a central point load W, means this simply supported beam carrying a central point load W. This point A, this is the point B which is simply supported, and W is the central load acting over the simply supported beam at the mid span. And this is the solution. Consider a simply supported beam AB of span L subjected to a load at mid span at point C, which is as shown in figure. आता डायग्राम जर आपण बघितला, डायग्राम सिमेट्रिकल दिसतो. सेंटरला लोड आहे, लेफ्ट हँड साइडला एक सपोर्ट आहे, राईट हँड साइडला एक सपोर्ट आहे. टोटल लोड किती आहे? W आहे. जर आपण सिमेट्री बघून जर प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर पॉइंट ए ला किती लोड असणार? याच्या हाफ W/2 असणार, मीन्स RA इज इक्वल टू W/2, आणि पॉइंट बी ला किती असणार? W/2. RB ला W/2 आपल्याला लोड मिळेल, आणि हा डिस्टन्स आहे L/2, हा डिस्टन्स L/2 असणार, कारण टोटल लेंथ आहे L. हे आपण डायरेक्टली पण सांगू शकतो, किंवा आपण फर्स्ट इयर अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये आपण स्टडी केलेला आहे. मोमेंट घेऊन आपल्याला काय करता येतात? रिॲक्शन्स ऍट पॉइंट ए अँड रिॲक्शन्स ऍट पॉइंट बी आपल्याला फाइंड आउट करता येतो. आपण काय केलं? टेकिंग मोमेंट ऍट पॉइंट ए ला जर मी मोमेंट घेतला, आता मोमेंटचे साइन कन्व्हेन्शन्स टोटली डिफरंट आहेत. बेंडिंग मोमेंट आणि शिअर फोर्सच्या बाबतीत जर आपण बघितला तर मोमेंटचे जे काय आहेत ते टोटली डिफरंट आहेत, हे लक्षात ठेवा. मोमेंटचा कसा असतो? क्लॉकवाईज मोमेंट असेल तर तो पॉझिटिव्ह असतो, आणि अँटी क्लॉकवाईज मोमेंट असेल तर तो निगेटिव्ह असतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काय घेतलंय? बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट ए ला जर मी बेंडिंग मोमेंट घेतला तर हा W जो आहे, ए चा फोर्स जो आहे RA 0 येणार, RA इंटू 0, कारण डिस्टन्स किती येणार? 0, तो त्याच्यामध्ये कन्सिडर होणार नाही आहे. मग आता याच्यामध्ये बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट ए जर मी घेतला, W कसा फिरतोय बघा, याच्या सोबत क्लॉकवाईज आहे, म्हणून तो काय येईल? W इंटू L/2 हा पॉझिटिव्ह येईल, W इंटू L/2. आता याच्यामध्ये आणि हा RB जो आहे, RB रिॲक्शन कसा येईल? अँटी क्लॉकवाईज आहे, आणि टोटल लेंथ किती आहे? L, मीन्स काय येणार? RB इंटू L. आता याच्यामध्ये ऍक्च्युली इथे B पाहिजे होता, चुकून त्याच्यामध्ये A प्रिंट झालेला आहे. RB इंटू L ह्या प्रत्येक ठिकाणी काय येईल? B, आणि इथं जो होता हा A होता. आता याच्यामध्ये बघितला आपण काय केला? W इंटू L/2 हा क्लॉकवाईज आहे, आणि RB इंटू डिस्टन्स किती आहे? L, अँटी क्लॉकवाईज आहे, म्हणून तो निगेटिव्ह घेतला. आणि सिम्पली सपोर्टेड बीम जर आपण घेतला, कोणताही बीम आपण इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये काय करत असतो? सॉल्व्ह करत असतो. म्हणजे फॉर इक्विलिब्रियम कंडिशन पॉइंट ए ला मोमेंट किती असणार? 0. मोमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू काय पुट करावं लागेल? 0 पुट केला, हे WL/2 मायनस RB इंटू L. मग जर याच्यामध्ये घेतलं, RB इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला? WL/2.
एल एल कॅन्सल होईल, आपल्याला आरबी इज इक्वल टू किती मिळतो W/2 आणि आर ए पण किती मिळणार W/2. म्हणजेच काय, जर तुम्ही मॅथमॅटिकली सॉल्व्ह केला गेला टेकिंग मोमेंट तरी तुम्हाला जे काही लोड आहेत W/2 मिळतील, आणि जर आपण याच्याद्वारे सॉल्व्ह केला गेला डायरेक्टली बाय कन्सिडरिंग सिमेट्री तरी पण तुम्हाला लोड काय मिळतात W/2. पॉइंट ए चा लोड मिळाला W/2, पॉइंट बी चा लोड मिळाला W/2. आता नेक्स्ट आपल्याला शियर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. शियर फोर्स कॅल्क्युलेशन मध्ये काय सांगितलं आहे, सेक्शन सोबत क्लॉकवाईज असेल पॉझिटिव्ह, सेक्शन सोबत अँटी क्लॉकवाईज असेल निगेटिव्ह. तर शियर फोर्स ऍट पॉइंट बी आपण घेतला, बी ला बघा हा W/2 लोड आहे, ह्या पॉइंटला जर मी सेक्शन घेतला, या इथे सेक्शन घेतला ठिकाणी, तर हा W/2 कसा येईल, या सेक्शनला अँटी क्लॉकवाईज येईल म्हणून तो मायनस W/2 घेतलेला आहे. सी च्या परत मी राईटला घेतला, हा सेक्शन कोणता आहे सी, सी च्या वर मी राईटला घेतला, राईटला परत लोड कितला आहे हाच आहे W/2. W/2 परत काय होणार अँटी क्लॉकवाईज, म्हणून शियर फोर्स ऍट राईट ऑफ अ सी मीन्स राईट ऑफ अ सी किती आहे मायनस W/2 आहे. परत काय करावं लागेल आपल्याला लेफ्ट ऑफ अ सी, शियर फोर्स ऍट लेफ्ट ऑफ अ सी जर आपण घेतला तर बघा काय येतो, हा प्लस W क्लॉकवाईज आहे आणि W/2 अँटी क्लॉकवाईज आहे, म्हणजे मायनस W/2 किंवा हा प्लस W, हे दोघांचे ऍडिशन येईल. मायनस W/2 प्लस W आपल्याला मिळेल W/2. अशा प्रकारे आपल्याला शियर फोर्स मिळेल. किंवा तुम्ही याच्यामध्ये सिम्पली सपोर्टेड बीम जर असेल तर राईट सेक्शन किंवा लेफ्ट सेक्शन कोणताही कन्सिडर करून तो सॉल्व्ह करू शकता. आता मी काय केलं, या पॉइंटला राईट हँड साईडचा सेक्शन सगळा घेतलेला आहे, किंवा तुम्ही फक्त काय करा लेफ्ट हँड साईडचा सेक्शन जरी घेतला, इकडे काय फक्त W/2 आहे आणि हा कसा आहे क्लॉकवाईज आहे, तुमचा आन्सर डायरेक्टली मिळेल W/2. शियर फोर्स ऍट लेफ्ट ऑफ सी इथंच घेतोय. तुम्ही सेक्शन घेत असताना सिम्पली सपोर्टेड बीमला लक्षात ठेवा राईटचा किंवा लेफ्टचा कोणताही सेक्शन घेऊ शकता, पण कॅन्टिलिव्हर बीम मध्ये तसं नाही. कॅन्टिलिव्हर बीम मध्ये तुम्हाला फ्री एंड करूनच काय करावं लागतं यावं लागतं. आता नेक्स्ट आहे शियर फोर्स ऍट पॉइंट ए, ए ला जर मी आला, ए ला परत काय येईल, हा जो W/2 आहे हा परत क्लॉकवाईज आहे म्हणून तो काय येईल पॉझिटिव्ह येईल. म्हणजे शियर फोर्स डायग्राम आपल्याला ड्रॉ करावी लागतील. पॉइंट ए ला किती आहे प्लस W/2, पॉइंट बी ला किती आहे मायनस W/2, आणि हे बिटवीन टू ह्याच्यामध्ये काही नाही आहे, लोडिंग नाही आहे, त्याच्यामुळे काय असतो हॉरिझॉन्टल असतो. म्हणजे ए ला आपण किती घेतला पॉझिटिव्ह, बेस लाईनच्या वरती W/2, बी ला बेस लाईनच्या खाली W/2 म्हणजे मायनस येईल. आता बिटवीन ए आणि सी कोणत्याही प्रकारचा लोडिंग नाही आहे, म्हणजे त्या ठिकाणी काय असणार तो हॉरिझॉन्टल असणार आहे, म्हणजे इथून इथपर्यंत हॉरिझॉन्टल. आणि सी ला किती आहे तो, सी ला जर आपण सी च्या लेफ्टला बघितला W/2 आहे पॉझिटिव्ह हे दिसतो, आणि राईटला आला तर राईटला मायनस W/2, म्हणजे इथं डायरेक्ट सडनली तो काय झाला डिक्रीज झाला मायनस W/2. आणि बी ला किती आहे परत मायनस W/2, परत तो काय राहतो हॉरिझॉन्टल लाईन कॉन्स्टंट तिथे आपली राहते. हा अशा प्रकारे तुम्हाला शियर फोर्स डायग्राम ड्रॉ करावा लागेल. आणि असंच काय करावं लागेल बेंडिंग मोमेंट डायग्राम. बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन कसे असतात, सॅगिंग मोमेंट अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. मग आता आपल्याला बीम कोणता आहे सिम्पली सपोर्टेड बीम AB आहे, W किलोन्यूटन सेंट्रल त्याच्यावरती ऍक्ट होतोय. सिम्पली सपोर्टेड बीमला आपण साइन कन्व्हेन्शन मध्ये बघितलं आहे, रूल्स टू ड्रॉ SFD अँड BMD. सिम्पली सपोर्टेड बीमला जो बेंडिंग मोमेंट असतो तो किती असतो 0, म्हणून डायरेक्टली बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट A इज इक्वल टू 0 अँड बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट B इज इक्वल टू 0 डायरेक्टली घेतलेत A ला आणि B ला. हा फर्स्ट A चा मी घेतलेला आहे, आणि नेक्स्ट हा A ला पण डायरेक्टली 0 घेतला आणि B ला पण 0 घेतला. डायरेक्टली तुम्ही स्टेप वरती येऊ शकता. आता राहिला फक्त C चा पार्ट. C चा आपल्याला बेंडिंग मोमेंट घ्यायचा आहे ऍट पॉइंट C. C ला जर आपण घेतला कुठलाही तुम्ही लेफ्ट कन्सिडर करा किंवा राईट. आता जर सपोज बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट C मी राईट हँड साइड कन्सिडर केला तर काय RB लोड आहे, RB म्हणजे किती W/2 आणि डिस्टन्स किती आहे L/2 मीन्स W/2 इंटू L/2. हा कसा आहे अपवर्ड आहे मीन्स सॅगिंग मोमेंट आहे मीन्स पॉझिटिव्ह आहे. W/2 इंटू L/2 मीन्स WL/4 आपल्याला काय मिळतो
बेंडिंग मोमेंट मिळतो. म्हणजे हा काय असणार, मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट असणार आहे. आणि शिअर फोर्स मॅक्सिमम किती असणार आहे तर +W/2. हे डायग्राम आपल्याला कळतंय. म्हणजेच काय, पॉइंट ए ला 0 आहे, बी ला 0 आहे आणि सी ला किती आहे, WL/4 इथं प्लॉट केला. आणि बिटवीन ए आणि सी कसे आहेत, पॉइंट लोड आहे. म्हणजे काय असतो, इन्क्लाइन लाईन आपल्याला मिळेल, इन्क्लाइन स्ट्रेट लाईन. इथं पण इन्क्लाइन स्ट्रेट लाईन. UDL असतावर आपण काय ड्रॉ केला असता, कर्व ड्रॉ केला असता. अशा प्रकारे हा सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग सेंट्रल लोड W आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे, सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग UDL ओव्हर एंटायर स्पॅन, तो आपल्याला बघायचा आहे. Draw a shear force diagram and bending moment diagram for a simply supported beam of span L carrying UDL W per unit length over entire span. Means W per unit length काय over entire span त्याचा लोड आहे. इथं आपण मेन्शन केलं, हा जो UDL आहे W per unit length. म्हणजे एका मीटरसाठी आपण स्टँडर्ड काय घेतो, W. 2 मीटर असतील तर 2 into W असं तो टोटल लोड आपण कॅल्क्युलेट करत असतो. W into L आपण तो फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये काय मेन्शन केला, कन्सिडर अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन L कॅरिंग युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड W पर युनिट लेंथ ऍज शोन इन फिगर. सिम्पली सपोर्टेड बीम AB घेतलेला, A आणि B ला काय सिम्पली सपोर्ट दिलेले आहेत आणि ओव्हर एंटायर स्पॅन UDL आहे त्याच्यावरती W चा पर युनिट लेंथ. मग टोटल लोड किती होणार, W into L ह्याचा टोटल लोड होणार आहे. तर पॉइंट लोड आपण काढला, तो सेंटरला ऍक्ट होईल, W into L. ह्याचा पॉइंट लोड आपण कॅल्क्युलेट केला तर एक्झॅक्टली सेंटरला किती येईल, इथे हा जो लोड आहे हा असणार W into L टोटल. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पॉइंट ए आणि बी ला काढायचं असेल तर ह्याच्या एक्झॅक्टली काय मिळेल, हाफ. मीन्स WL/2 WL/2. किंवा तुम्ही हे मोमेंट घेऊन पण सॉल्व्ह करू शकता. टू फाइंड रिएक्शन्स ऍट पॉइंट ए अँड बी, RA and RB ऍट सपोर्ट, टोटल लोड ऑन दी बीम W into L. टोटल लोड किती असणार, हा W into लेंथ L. ड्यू टू सिमेट्री RA is equal to RB is equal to WL/2. हे आपण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट केलेले आहेत. तर शिअर फोर्स कॅल्क्युलेशन्स बघा, क्लॉकवाईज सेक्शनला पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह घेतोय. शिअर फोर्स कॅल्क्युलेशन साठी पॉइंट बी ला शिअर फोर्स काय येईल बघा, इथं पॉइंट बी ला त्या ठिकाणी WL/2 कसा आहे, अँटी क्लॉकवाईज आहे म्हणजे निगेटिव्ह येईल, -WL/2. आणि पॉइंट ए ला फक्त आपल्याला घ्यावा लागेल. पॉइंट ए ला जर आपण घेतला कसा येतो बघा, हा क्लॉकवाईज येतो सेक्शन सोबत, म्हणजे +WL/2. म्हणजे शेअर फोर्स ड्रॉ करत असताना पॉइंट ए ला +WL/2 आणि पॉइंट बी ला -WL/2 अशी हे पॉइंट तुम्हाला दोन प्लॉट करून घ्यावे लागतील आणि डायरेक्टली अशी इन्क्लाइन लाईन आपल्याला घ्यावी लागेल, इन्क्लाइन लाईन. इथं आपल्याला काय मिळतो, हा पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शियर किंवा पॉइंट ऑफ झिरो शियर, त्याला आपण मेन्शन केलेलं आहे PCS. आणि त्याचप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल, बेंडिंग मोमेंट फाइंड आउट करावं लागेल. सॅगिंग मोमेंट असेल अपवर्ड पॉझिटिव्ह, हॉगिंग असेल तर डाऊनवर्ड निगेटिव्ह येतोय. बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट ए अँड बी डायरेक्टली काय येईल, 0, कारण सिम्पली सपोर्टेड बीम आहे. बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट बी इज इक्वल टू 0, बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू 0. आता बेंडिंग मोमेंट कुठं मॅक्सिमम असणार, पॉइंट ऑफ झिरो शियरला काय असतो, बेंडिंग मोमेंट मॅक्सिमम असतो. तो बेंडिंग मोमेंट काय असतो, मॅक्सिमम असतो. मग कोणत्या एका सेक्शनला मला बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करायचा आहे, ऍट सेक्शन एक्स मी घेतला, इथं मला काय करायचं आहे, बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करायचा आहे. ए पासून मी डिस्टन्स किती घेतलेला आहे, एक्स. त्या पॉइंटला बेंडिंग मोमेंट बघा काय येईल, RA इंटू डिस्टन्स किती आहे, हा एक्स, तो मी घेणार कसा, अपवर्ड आहे म्हणजे पॉझिटिव्ह. आणि हा जो W आहे आणि डिस्टन्स किती आहे, एक्स, मीन्स -W into x काय घेतला, कारण हा लोड कसा येईल, डाऊनवर्ड येईल. हा -W into x चा जो काय लोड आहे एवढा ह्याच्या सेंट्रलचा, हा डाऊनवर्ड ऍक्ट होईल. WX लोड, हा WX काय लोड येईल आणि डिस्टन्स किती येईल, x/2. मीन्स RA किती आहे, W into L डिवाइड बाय 2, WL डिवाइड बाय 2 into distance x minus
हा जो आपण wx लोड घेतला आहे याचा डिस्टन्स किती येणार x/2 मीन्स wx²/2 याच्यामध्ये तो मिळेल. आणि हेच जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल ऍट पॉइंट P इथे डिस्टन्स किती असतं l/2. ह्या डिस्टन्सला मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट आपल्याला किती मिळतो बघा. मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट म्हणजे आपल्याला फक्त x च्या ठिकाणी काय पुट करावं लागेल l/2. x च्या ठिकाणी l/2 आपण पुट केला तर आपल्याला मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट मिळतो. कारण का पॉइंट ह्या P ला झिरो शेअर आहे. झिरो शेअर ज्या ठिकाणी असतो तिथे आपल्याला मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट मिळत असतो. मग x इज इक्वल टू आपण l/2 पुट केला. x इज इक्वल टू इथे l/2 पुट केल्यानंतर WL डिवाइड बाय 2 इंटू l/2 मीन्स WL²/4 होणार. हा जो इक्वेशन आहे टोटल कशामध्ये कन्वर्ट होणार WL²/4. कारण इथे l/2 आला l/2 आणि हा WL/2 मीन्स WL²/4 मायनस x च्या ठिकाणी काय पुट करायचं आहे l/2 मीन्स l²/4 मीन्स 4 इंटू 2 परत 8 मिळेल WL²/8. आणि हे जर आपण सॉल्व्ह केला तर आपल्याला WL²/8 काय मिळतो मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट ऍट सेंटर असा मिळतो. हे आपण सॉल्व्ह केला 8 इकडे मल्टिप्लाय होणार 4 इकडे मल्टिप्लाय होणार आणि 8/4 32 मीन्स 8 - 4 4/32 मीन्स 4/32 मीन्स किती 1/8 आपल्याला मिळेल. मीन्स WL²/8 आपल्याला मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट मिळतो फॉर सिम्पली सपोर्टेड बीम. पॉइंट ए ला 0 आहे बी ला 0 आहे आणि UDL असेल तर कर्व मध्ये इन्क्रीज होतो. कर्व मध्ये इन्क्रीज झालाय परत डिक्रीज होतो तो परत काय आलेला इकडं 0 ला आलेला आहे असं आपण त्याच्यामध्ये मेन्शन करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला हे shear force and bending moment diagram for simply supported beam carrying point load at its center and carrying UDL or entire length हे आपण आज स्टडी केलेले आहेत. ह्याच्यावरती प्रॉब्लेम जे आहेत आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. थँक्यू.